जातोय पुण्यापासून सगळ्यात जवळ आणि सर्वात निसर्गरम्य ठिकाण असलेला मल्हारगड किल्ला पाहण्यासाठी पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या या दिवे घाटाचं निसर्ग सौंदर्य पाहत आपला मल्हारगडाकडचा प्रवास सुरू झाला। दरवर्षी याच मार्गाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने जात असतो। यावर्षी मात्र दिवे घाटाला अक्षरशः धबधब्यांचं स्वरूप आलं होतं। याच दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड किल्ला बांधला होता। सुंदर धबधब्यांचा आनंद घेत आपण दिवे घाट चढून वरती आलो। दिवे घाट चढून वरती आल्यावर डाव्या बाजूला झेंडेवाडी आणि काळेवाडी ही गावं लागतात। याच गावामधून मल्हारगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे। मल्हारगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असून मराठेशाहीच्या इतिहासात हा किल्ला सगळ्यात शेवटी बांधण्यात आला होता। सासवड पासून हा किल्ला फार जवळ आहे। पार्किंग पासून किल्ल्याचा पहिला बुरुज जेमतेम 5 मिनिटांच्या अंतरावर आहे। बुरुजाच्या खालच्या बाजूस लहान चोर दरवाजा आहे। हा दरवाजा इतका लहान आहे की खाली वाकून गुडघ्यात मान घालून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करावा लागतो। एकदा का किल्ल्यावर पाय ठेवला की इथलं निसर्ग सौंदर्य पाहून भल्या भल्यांना येड लागतंय बघा। चोर दरवाजातून वरती येताच बांगडीच्या आकाराची ही लहान विहीर आपल्या नजरेस पडते। किल्ल्यावर अशा प्रकारच्या 2-3 विहिरी आहेत। या किल्ल्यावर असलेलं हे सर्वात सुंदर पाण्याचं टाकं। याची लांबी रुंदी आणि बांधकाम पाहताना कारागिरांचं कौतुक आपल्या तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही। विशेष म्हणजे वर्षभर या टाक्यामध्ये पाणी पाहायला मिळते। या किल्ल्यावरील सर्वात
वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे जमिनीच्या पोटात दडलेली एक भुयारी खोली. जवळ जाईपर्यंत ही खोली आपल्या नजरेस पडत नाही, इतकं जबरदस्त बांधकाम त्या काळी कारागिरांनी केलंय. किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी दोन मंदिर आहेत, एक खंडोबाचं तर दुसरं महादेवाचं. मल्हारगड किल्ल्यावरती असलेलं हे खंडोबाचं मंदिर. खर तर सध्या मंदिर बंद आहे, पाहू शकता कुलूप लावलंय. आणि याच्याच शेजारी समोरच्याच बाजूला आणखी एक मंदिर आहे. ते मंदिर आहे भगवान शंकरांचं. ते मंदिर आपण आतून कसं आहे ते पाहण्यासाठी जाऊयात. किल्ल्याच्या बालेकिल्ल्याला असलेला हा महादरवाजा. बाहेरच्या बाजूला भक्कम तटबंदी आणि तटबंदीपासून जवळ आतल्या बाजूला हे भक्कम प्रवेशद्वार आहे. मल्हारगडाचा इतिहास म्हणजे हा किल्ला मराठेशाहीच्या इतिहासात सगळ्यात शेवटी बांधण्यात आलेला होता. या किल्ल्याची निर्मिती शिवकाळात झालेली नसून पेशवाईच्या कालखंडात झाली होती. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले सरदार पानसे यांनी या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या कालखंडात केली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी नावाचं गाव असल्यामुळे या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असं देखील म्हटलं जातं. या किल्ल्यावर येण्यासाठीचा सोनोरी गावातूनच पूर्वीचा राजमार्ग आहे. सध्या या मार्गाने फारसे लोक किल्ल्यावर येत नसले तरीही या दिंडी दरवाजाचं बांधकाम मात्र इतकं अप्रतिम आहे की आजही इतक्या वर्षानंतर आपण हे बांधकाम पाहून अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. अर्धगोलाकार भक्कम बुरुजाच्या आतमध्येच हे मुख्य प्रवेशद्वार आहे. हेच प्रवेशद्वार पाहत असताना तर हा आहे किल्ल्याचा मुख्य राजमार्ग. पुण्याच्या जवळ राहून हा किल्ला जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की किल्ल्याला भेट द्या.
मल्हार ड्रोन कॅमेरानं ढगातून किल्ला पाहताना हा किल्ला किती सुंदर आहे याची सहज कल्पना येत होती. पण मागच्या 2-3 तासापासून मी वाट पाहत होतो ती एका गोष्टीची, तो म्हणजे पाऊस. हा किल्ला इसवी 1757 मध्ये मराठा सरदार पानसे यांनी बांधला आणि तो मराठा साम्राज्यात बांधलेला शेवटचा गड मानला जातो. मल्हारगड सासवड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे आणि तो पुरंदर तालुक्यात वसलेला आहे. गडाच्या परिसरात 2 प्रमुख मंदिरे आहेत, एक महादेवाचं आणि दुसरं खंडोबाचं. या गडावरून उत्तरेला पानशेतचा परिसर आणि दक्षिणेला जेजुरीचं दर्शन घडतं. गड छोटा असला तरी त्याचा इतिहास फार मोठा आहे. हा गड म्हणजे मराठा साम्राज्याच्या अखेरच्या टप्प्यातील दूरदृष्टी आणि स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे. आज आपण या गडावरून केवळ इतिहास पाहत नाही तर राष्ट्रभक्ती, शौर्य आणि संस्कृती यांची प्रेरणाही घेतो. अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिपर सामग्रीसाठी आमच्या YouTube मिक्सला सबस्क्राईब करा. जय मल्हारगड. जय शिवराय.